नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील जनजीवन सुरळीत, धार्मिक स्थळावरील कारवाईवरून होतं तणावाचं वातावरण। सलग 3 ते 4 दिवसांच्या कडक पोलीस बंदोबस्तानंतर परिसरातले रस्ते आणि दुकानं खुली। कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप। 2 वेळा इच्छेविरोधात गर्भपात करायला लावल्याचीही तक्रार दाखल। नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडलं, 12वीच्या पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला कॉपी पुरवत असल्याची माहिती। पाथर्डी तालुक्यातल्या तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरची घटना। कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप। 2 वेळा इच्छेविरोधात गर्भपात करायला लावल्याचीही तक्रार दाखल। उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यात भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार समोर, खेमाणी मार्केट परिसरातली घटना। महापालिकेच्या आरोग्य विभागाने भाजीवाल्यावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशवप्रसाद मौर्य यांनी अराईल घाटावर केली स्वच्छता। सर्वांनी गंगेतला कचरा बाहेर काढला, गंगेची पूजा केली। यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत केलं भोजन। यावेळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह काही मंत्रीही होते उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।